कलिंगड खाऊन झाल्यानंतर जी सालं राहतात त्याच्यापासूनच आपल्याला हे डोसे बनवायचे। हे काय करायचं तुम्हाला दाखवते। हे बघा, हा हिरवा भाग घ्यायचा नाही आपल्याला, म्हणून हा पांढराच भाग आपल्याला फक्त काढून घ्यायचा आहे। हे बघा, दाखवू आता इथं बघा, हे असे छान मी कट करून घेतलेले आहेत। हे आता रफली चॉप करून घ्या। जवळपास एक मध्यम आकाराचा कलिंगड केवढा असतो ना तेवढा मी घेतलेला आहे आणि त्याची सगळी सालं अशी कट करून घेतलेली आहेत। असं रफली चॉप करून घ्यायचं आणि आता ह्याला जवळपास 3 वाटी तांदूळ घेते मी। साधाच तांदूळ घेतलाय, आपला सोना मसुरी घेतलाय। तुमच्याकडे जर डोसा राईस असेल तर तो घेतला तरीही चालेल, जो अवेलेबल राईस तुमच्याकडे आहे तो घ्या। आता हा 3 वाटी जो तांदूळ आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 1 पाव चमचा, म्हणजे हा छोटासा चमचा आहे तर 1 चमचा, छोटा असला तर 1 चमचा आणि मोठा आपला पोह्याचा चमचा असेल तर पाव चमचा मेथी घालायचं। हे स्वच्छ पहिला 2-3दा पाण्यातून धुवून घेऊया। कलिंगडाच्या सालाचे तुकडे हे पूर्ण ह्याच्यात घालायचे आणि हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया। हे असे, आणि आता ह्याला 6 ते 7 तास आपण ह्याच्यातच भिजत घालू, झाकण लावून। 6-7 तास भिजल्यानंतर अगदी डोसा, आपण डोशाचं कसं पीठ वाटून घेतो तसं पीठ वाटून घ्यायचं। रात्री आपण 3 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यात हे कलिंगडचे जे साल होतं ते कट करून आपण भिजत घातलं होतं। जवळपास 6 तास झालेले आहेत। आता हे आपण वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे वाटताना ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत। हे वाटून मग परत फर्मेंट करायला आपल्याला 7-8 तास ठेवायचे। इथं बघा, 3 वाटी तांदळाला जवळपास पातळ पोहे किंवा जाड पोहे कोणतेही चालतील, 1-2 वाटी आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। यात पाणी घालूया। हे स्वच्छ पोहे धुवून ह्या कलिंगडाच्या मिश्रणामध्ये घालून टाकते। असं एकदम आपण हे छान गंध डोशासारखं वाटून घेऊया, लागेल तसं पाणी घालून। पहिला कोरडंच वाटायचं, थोडं कोरडं वाटल्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित गंध असं वाटून घ्यायचं। तर बघा किती छान हे पिंक कलर सारखं मस्त कलिंगडाचं पीठ तयार झालेलं आहे। स्मूथ, थोडे छोटे छोटेसे कलिंगडाचे तुकडे पण आहेत, ते नंतर याच्यामध्ये मिक्स होईल। हे बघा, हे सगळं एकत्र मिक्स करून आपण 5 ते 6, आता गरमी आहे खूप त्यामुळे 5 ते 6 तासात हे छान फर्मेंट होईल। मग आपण ह्याचे डोसे करूया। आता 5 ते 6 तास मस्तपैकी पीठ भिजल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता किती छान आपलं हे पीठ तयार झाले आणि मस्त फर्मेंट झालेलं आहे। आपण पीठ वाटताना मीठ घातलं नव्हतं आणि पिठाचा कलर पण किती सुंदर आलाय बघा, गुलाबी अगदी। चवीपुरतं मीठ घालूया आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यावर आधी आपण थोडंसं तेल घालूया आणि ह्याला छान आपण नॉनस्टिक करून घेऊया। तवा गरम झाला की ह्याच्यावर आपल्याला हा एकदा तवा छान पुसून घेऊ। आपण डोशाचं पीठ घालू, ह्याचे डोसे करू। बाजूनी ह्याला तेल, छान क्रिस्पी होऊ दे। पहिला एका दुसरा डोसा काढताना थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो,
पण एकदा का तुमचे 2-3 डोसे ह्याच्यावर निघाले की तो अगदी इझिली निघतो. हे बघा, हा पहिला डोसा आहे त्यामुळे थोडंसं अडचण होते. बरेच लोक म्हणतात की आमच्या घरी आम्ही हे केलं तर तुमच्यासारखं इझिली निघत नाही म्हणून. हा माझा खूप जुना तवा आहे, रोजचा वापरातला तवा आहे, त्याच्यामुळं काय एखाद्या वेळेस इझिली निघत असेल. तुमचं पण असंच प्रॅक्टिस करून करून हळूहळू तो तवा छान सीझन होत जातो. त्याला रोज वापरायला काढा. हलकंच पहिला बाजूतून पेशन्सचं काम आहे. एक 2-3 डोसे असे होतात, नंतर प्रॉपर डोसा छान निघतो. हे बघा, असं निघाला की हा पलटी मारायचा. या डोस्याची अशी खासियत आहे, ज्यांना सॉफ्ट मऊ डोसा आवडतो त्यांनी सॉफ्ट डोसा काढला तरीही चालतो, आणि ज्यांना कुरकुरीत आवडतो त्यांनी कुरकुरीत काढला तरीही चालतो. असेच मी आणखीन एक 2-3 डोसे तुम्हाला काढून दाखवणार आहे. बाजूने अगदी नावाला तेल सोडा आता, कारण तव्याला ऑलरेडी तेल भरपूर आहे. आता इथं बघा 2 डोसे निघाल्यानंतर तिसरा डोसा किती इझिली निघतो. हा मी मुद्दाम तुम्हाला दाखवला आहे, कारण बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की भिडाचा तवा घेतल्यावर पहिले 2-3 डोसे आमचे निघत नाहीत किंवा सुटतच नाही. मग त्याला काय करायचं. तर पहिला डोसा निघाला नाही म्हटलं की तुम्ही टेन्शनमध्ये येऊन ह्याच्यात निघत नाही असं समजता. तसं नाही आहे. बघा, आता ह्याच्यानंतरचे सगळे डोसे अगदी इझिली सुटसुटीत असे निघणार. आता हा डोसा आपण असाच ठेवूया. बघा किती सुंदर डोसा निघाला आणि किती इझिली. आता डोसा आपला तयार झाला आहे. ह्याच्याबरोबर आपण चटणी थोडीशी सर्व करू.